सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश या पदावरती नियुक्त होण्यासाठी काय पात्रता असली पाहिजे बरं? तर ते भारतीय नागरिक असले पाहिजेत, उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश या पदावरचा त्यांचा अनुभव असायला पाहिजे, उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्ष वकिलीचा तरी अनुभव असला पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती सुप्रसिद्ध कायदे पंडित असावी. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश या पदासाठी वयाची कुठलीही तरतूद याच्यामध्ये नाहीये. न्यायाधीशांचा कार्यकाल हा त्यांच्या वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असू शकतो किंवा त्यांना जर वाटलं आता राजीनामा द्यायचा आहे त्यावेळेस ते जाऊ शकतात किंवा जर त्यांना संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात आणि त्यांचा काही कार्यकाल त्याच्यामुळे निश्चित केलेला नाहीये. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पहिले सरन्यायाधीश नियुक्त झाले ना त्यांचं नाव होतं H.J. कानिया. 26 जानेवारी 1950 ते 6 नोव्हेंबर 1951 पर्यंत ते पदावरती होते. आणि जे रिसंट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड, जे की आपल्या देशाचे 50वे सरन्यायाधीश आहेत. 49वे कोण होते? उदय उमेश ललित. 48वे कोण होते? तर N.V. रमन्ना. त्याच्या आधी कोण होते? शरद अरविंद बोबडे.